आज आम्ही आपल्याला अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील एका प्रेरणादायी उपक्रमाबद्दल माहिती देणार आहोत। विश्वशांती बुद्धविहाराने यावर्षी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून एक विशेष परंपरा सुरू केली आहे, जी समाजात एक सकारात्मक संदेश देत आहे। धारणी येथील विश्वशांती बुद्ध विहारात यावर्षी गुरुपौर्णिमा अत्यंत वेगळ्या आणि महत्त्वपूर्ण पद्धतीने साजरी करण्यात आली। राजकुमार मोहन यांच्या मार्गदर्शनाखाली 51 बौद्ध उपासकांनी आपले केस दान करून मुंडन केले। या अभिनव उपक्रमाची सुरुवात यावर्षीच्या गुरुपौर्णिमेला करण्यात आली असून यापुढे दरवर्षी याचप्रमाणे केस दान आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। सर्व धारणीय वाशांना कप्तेन जय भीम। आपल्या विहारामध्ये दिनांक 10 जुलै पासून वर्षवासाचा कार्यक्रम चालू आहे। हा एक अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम असून त्यासाठी समस्त धारणी नागरिक वाशांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। यावेळी राजकुमार मोहन आणि अनिल तायडे यांनी भगवान बुद्धांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचे आणि त्यांचे विचार आचरण करण्याचे आवाहन केले। उपस्थित सर्व बौद्ध भाविकांनी, महिला मंडळांनी आणि समस्त बौद्ध धर्मीय नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। याचबरोबर विश्वशांती बुद्ध विहारात 10 जुलैपासून वर्षवासाला सुरुवात झाली। यामध्ये धारणीतील महिला दररोज एकत्र येऊन सामाजिक उद्बोधन आणि मार्गदर्शनावर प्रवचन देत आहेत। हा उपक्रम समाजाला एकत्र आणून सकारात्मक बदल घडविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। एकूणच धारणी येथील विश्वशांती बुद्ध विहाराने गुरुपौर्णिमेनिमित्त सुरू केलेला हा केसदानाचा उपक्रम आणि वर्षवासाचे आयोजन हे समाजासाठी एक आदर्श उदाहरण आहे। यामुळे धार्मिकतेसोबतच सामाजिक एकोपा आणि प्रबोधनालाही चालना मिळत आहे। याबद्दल अधिक माहितीसाठी पाहत रहा सिटी न्यूज।